आता आपल्याजवळ काय 1 प्लस कॉस थिटा आहे आणि त्याचं एक्सपान्शन करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे ना कोणता फॉर्म्युला 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू काय असतं 1 कॉस स्क्वेअर असेल तर प्लस येतो 1 प्लस कॉस थिटा. तसंच 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू काय असतं 1 मायनस कॉस थिटा. बस तुम्हाला आज क्वेश्चन 1 मायनस कॉस थिटा मध्ये येऊ शकतो आणि दुसऱ्या कशामध्ये येऊ शकतो 1 प्लस कॉस थिटा. आता कशामध्ये आलाय 1 प्लस कॉस थिटा. तो ऍडजस्टमेंटचा क्वेश्चन होता. क्वेश्चन कसं बनेल मग 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे काय म्हणजे बाहेर येताना √2 बनेल आणि हा कॉस स्क्वेअर थिटा काय म्हणजे कॉस थिटा बाय 2. आणि तोच जर क्वेश्चन असा असता तर मग 1 मायनस कॉस थिटा तर काय म्हणला असं तुमचा तोच फॉर्म्युला √2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि काय आन्सर असता √2 आला असता आणि काय साइन थिटा बाय 2. दोन्ही क्वेश्चन महत्वाचे आपल्यासाठी 1 प्लस कॉस थिटा बाय अंडर रूट मधला. कळालं का?